नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा धमाकेदार व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही हायवेवरती आहोत, मुंबई अहमदाबाद हायवेवरती. अक्षय ड्रायव्हिंग करत आहे आणि मी मागे बसून आहे. हा बघा अक्षय. तर पुढे चारोटी टोल नाका आहे, त्या ठिकाणी घोल नावाचं गाव आहे. त्या घोलामध्ये अक्षय घेऊन जात आहे. आता नेमकं कुठं जायचे ते मला काय माहीत नाही, अक्षयला माहीत आहे, कारण की मी पण नवीन आहे या एरियात. मला जास्त इकडचे काय ठिकाणी माहीत नाही. तर आता तो पण मला एक्झॅक्टली सांगत नाही कुठं जायचं, परंतु एवढा सांगत होता की तू व्हिडिओ बनवू शकतोस. एवढं छान गाव आहे किंवा तिथं पाहण्यासारखं आहे. तर सहज फिरायला निघालो होता संध्याकाळी. सकाळपासून घरी बसूनच होतो. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. आणि आपला व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, त्याला देखील फॉलो करून ठेवा. फेसबुक पेज वगैरे आहे, इंस्टाग्राम आहे. तर आता डायरेक्ट तिथे जाऊनच भेटू. तर आता घोलामध्ये पोहोचले आहे. घोल नावाचा गाव आहे एक, चारोटीच्या मागे. ब्रिज खालून अक्षय घेऊन जात आहे. वाव, मित्रांनो, आता आत गावामध्ये जाणार रस्ता आहे. हा हायवे आहे आणि आता गावाच्या रस्त्याला, कच्च्या रस्त्याला जात आहोत आम्ही. तर आता कुठं जंगलात रस्ता जातो मला काय माहीत नाही. अक्षय टाईम आला होता तर त्याने एखादा चांगला स्पॉट बघितला असेल तर तिथे घेऊन जातो. हो नो, ते बघ. मित्रांनो, हा रस्ता काश्याला जात असेल असं वाटतं, शॉर्टकट. तर मित्रांनो, जी गोष्ट अक्षय दाखवणार होता ती गोष्ट फायनली आलेली आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. हे पहा, खूप छान 2 मजल्याचं घर तयार केलेलं आहे. बसण्यासारखा जसा बस स्टॉप असतो ना त्या पद्धतीने केलेला आहे. घोल नावाचं गाव आहे. डबल मजला आहे आणि मस्त बसण्यासारखं आहे. तर तिथं आता आपण जाऊ. दुसऱ्या मजल्यावर कसं चढायचं? हा, तर हा बघा. आणि वरती एक मजला केलेला आहे, खुर्ची पण ठेवलेली आहे. अक्षय बोलला की संध्याकाळी या ठिकाणी मोठी शाळेची पोरं अभ्यास करायला येतात. तर ही आपण लायब्ररी म्हणू शकतो. बसण्यासाठी किंवा पुस्तकं वाचण्यासाठी टेबलसारखं केलेलं आहे, खूप छान. तर हे दाखवायचं होतं. आता वरती एक मजला आहे, तर आपण वरती पण जाऊन पाहू. बस, सीट प्लीज. तर मित्रांनो, वरती आपण गेलो होतो, पण वरती एखादा झोपलेला माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला डिस्टर्ब नको म्हणून आपण काही वर गेलो नाही. पण खूप छान केलेलं आहे, हे बघा. तर मित्रांनो, हे ज्यांनी पण बनवले आहे त्या खूप छान कलाकार आहे, बघा. आणि हे काय कोणी असं पैसे देऊन किंवा म्हणजे असं काय बनवलेलं नाही. हे स्वतः गावातली पोरं येऊन एकत्र येऊन आणि संध्याकाळी गप्पा गोष्टी मारण्यासाठी हे बनवलेले आहे किंवा अभ्यास करण्यासाठी बनवलेला आहे. कारण की अक्षय बोलत होता की जेव्हा तो अक्षय फर्स्ट टाईम इकडे आला होता तेवढा या ठिकाणी पोरं बसून अभ्यास करत होती. आता सध्या कोणी नाही आहे. आज शनिवार आहे त्याच्यामुळे, नाही संडे आहे, आज संडे आहे त्याच्यामुळे कदाचित पोरं जरा एन्जॉय करत असतील. हे बघा, आता पुढे कासा आहे तर आपण काशाला जाऊ कदाचित जर टाईम भेटला तर. अक्षय, तुला काय बोलायचं आहे का? हां, अक्षय आपल्याशी काय बोलणार आहे. अक्षय हा आपला नेहमीचा म्हणजे एकदम चांगला मित्र. कुठं पण ब्लॉग शूट करायचं असलं किंवा कुठं जायचं असलं तर तो आपल्या नेहमी सोबत असतो. हा मित्र, मी इकडनं येण्याची माझी इथे इच्छा होती. इकडनं पहिल्यांदा फर्स्ट टाइम इकडनं गेलो होतो, तर मी इथं पाहिलं आहे. मग मी विचार केला का आम्ही विकासशी फिरायला फार जातो, तर मी ठरवलं का विकास पनवेलवरून येईल का मी
इकडे त्याला फिरायला घेऊन येतो असं आहे. तर आज मग मला सुट्टी होती तर मी आलो इकडे. आम्ही विकास दोघे फिरायला संध्याकाळी. थोडं बरं एन्जॉय करू थोडा. तेव्हा बाय. मस्त खुर्ची वगैरे ठेवलेली आहे. तर आता हे बघ बल्ब पण लावलेला आहे. आता जायचा टाईम झालेला आहे. आता थोड्या टाईमात निघू. अक्षय काय करायचा? जायचा काय काय अजून कुठं जाऊ ना. हां तर मित्रांनो आता आम्ही काश्यामध्ये चाललो आणि काश्यात काहीतरी खाऊ आणि नंतर मग घरी जाऊ. आणि तर मित्रांनो आता काश्यामध्ये निघालो आहोत आम्ही. एकदम कच्चा रस्ता आहे. खूप छान होती ते पाहण्यासारखं. म्हणजे लोकांना घरी आपले बसण्यासाठी पण झालं आणि अभ्यास करण्यासाठी पण. आणि ते पण एकदम फुटतात बनवलेलं आहे पूर्ण नैसर्गिक साहित्य वापरून. मित्रांनो मागे एक बोर्ड छापून लावलेला होता. 500 मीटरवरती महालक्ष्मी मंदिरचं आहे. महालक्ष्मी माता मंदिर. महालक्ष्मी माता मंदिर आलं नाही. एक मिनिट आहे का. महालक्ष्मीचा डोंगर पण इथून दिसतो पण तुम्हाला काय दिसणार नाही. एक भेटते आहे इकडं. सध्या पण एक भेटते इकडं. अशा बाहेर कोपऱ्यामध्ये असतात त्यांच्यावर खूप वेट बिगारी चालते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर वेट बिगारी म्हणजे काय याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ. आपलं ते क्षेत्र नाही म्हणून तिकडे का बनवत नाही. हे समोर आहे ते महालक्ष्मी मंदिर ना. रिसॉर्ट सारखं केलं आहे बघ. छान वाटलं. जी झाडं होती हे कपवाच्या आतमध्ये झाडं वगैरे होती. त्याच्यात प्रत्येक झाडाला पत्ता होता पिकांचा. हा ते बाई मंदिर. मित्रांनो मंदिर आलेलं आहे महालक्ष्मी मंदिर. सॉरी मंदिर नाही गेट आहे. मंदिरच आहे. अरे खराच तर मंदिर आहे. मंदिर होतं पण गेट बंद आहे आणि आता पूर्ण पडीत जागा आहे. त्याच्यामुळे आपण काय जात नाही. आता नदीच्या काठी आलो आहोत. सूर्या नदी जी पालघर जिल्ह्यातली सर्वात लांब किंवा मोठी नदी आहे. ये देखो ही नदी आहे. आता खाली कोण आहे का पाणी. हा जरा काय मित्रांनो रस्ता चुकलो आम्ही. आहे इथून नदी दिसते पण डायरेक्ट जवळ नाही, लांब आहे थोडीशी. त्याच्यामुळं दुसऱ्या रस्त्यात चाललो. हेवी ड्रायव्हर आमच्याकडे आहे. मला ड्रायव्हर लागत असेल तर सांगा. विदाउट लायसन ड्रायव्हर, विदाउट हेल्मेट. दोन्ही बाजूंशी काट्या होत्या. गणित रस्ता आहे. आता कुठं जायचं काशात.
पोरी विद्या पोरी काय काय रे नाही लाग विहिरीत नाही लाग. तर मित्रांनो फायनली आम्ही सूर्या नदीच्या काठावरती आलो आहोत. तुम्हाला दाखवतो हे बघा कसं काय तर इथून खूप छान व्ह्यू दिसतो कारण की तिकडनं मुंबई टू अहमदाबाद हायवेचा जो ब्रिज आहे तो पण दिसतो आणि इकडनं डहाणू कासा जव्हार रोड तो पण ब्रिज दिसतो. खूप छान आहे तिकडनं पडलो होतो. तर तुम्हाला आता दाखवतो नदीचा व्ह्यू. मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी आपल्याला महालक्ष्मीचा डोंगर पण दिसतो. तुम्हाला मगाशीच बोललो होतो. हा बघा इथं हा समोर हा महालक्ष्मी डोंगर आहे. थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला. इथून साधारणतः मला वाटतं की 6 किलोमीटर तरी लांब असेल, 6-7 एवढ्या लांबून देखील असतो. आणि याच्यावर कधीतरी आपण ट्रॅक करूच. खूप म्हणजे 2019ला केला होता पण तेवढ्यात काय ब्लॉगिंग चालू नाही केली. आणि मी बोललो की मग इकडे ब्रिज दिसतो तर हा ब्रिज आहे आणि इकडनी डहाणू कासा जव्हार हा ब्रिज बघा. पॉल्युशन कितना चालू आहे. पॉल्युशन म्हणजे आपला जिल्हा तालुका आणि राज्य 1 नंबर आहे. इथं आपले स्मशानभूमी शेवटचे दिवस या ठिकाणी आपले जाणार आहेत आणि हा रस्ता आपला जाण्याचा आहे. तर मित्रांनो एका दुसऱ्या लोकेशनवर आम्ही आलो आहोत. पण बघू आता पूर्ण माती खोदलेली आहे. हे पूर्ण अवैध उत्खनन आहे. इकडनं पाईप वगैरे टाकण्यासाठी केलेलं असेल कदाचित. आम्हाला खास त्या साईडला जायचं होतं. ते बघा तिकडं पूर्ण उत्खनन केलेलं आहे. इथं जावं ना. तर मित्रांनो हे पाईप टाकण्यासाठी ते काय केलं असेल माहीत नाही. पण इकडनं आता आम्ही चाललो. सावकाश होत आहे. तर हे बरेच ठिकाणचे जे उत्खनन असतं ते अवैध असतं पालघरमध्ये. हा पाठ आहे कदाचित कारण की ही जी पूर्ण माती आहे ना ही फॉरेस्टमध्ये किंवा स्वतःची असेल आणि ही उत्खनन करून आपला जो नॅशनल हायवे नाही एक्सप्रेस हायवे आहे ना त्याच्यावरती भर टाकण्यासाठी नेलेली असेल. दुपारी आले असते तर ही फोटोशूट चांगला झाला असता. हा बघा आणि त्याच्या साईडला हायवे आहे. आता जस्ट आलो तिकडनंच. कुठं बसायचा. तर मित्रांनो जे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा आपल्या इतर मित्रांपर्यंत. आणि हे जे उत्खनन केले आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला दाखवतो आता पूर्ण घनदाट जंगल. एवढं घनदाट जंगल आहे की प्रमाणाच्या बाहेर. हे बघा एकदम ग्रीन. आणि त्या ठिकाणी पण बघा इथून झाडी पूर्ण लागलेली आहे आणि इथं पण उत्खनन केलेलं आहे. कदाचित ते आता इकडे चाललो. तिकडे जर रोखलं नसतं तर पूर्ण ते डोंगर पण खाल्ला असता. कारण की बरेच ठिकाणी आमच्याकडे डोंगर खाल्लेले आहेत या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किंवा इंडियन गव्हर्नमेंटने. आता इकडं वरती चाललो. कोणाला वाटतं की मी न्यूज चॅनल ओपन करावा, जर्नलिझम स्टार्ट करू असं मला पण वाटतं. कारण की हे बघा आणि या साईडला हायवे. खूप छान लोकेशनवर आम्ही बसलो आहोत. आता तुम्हाला छान लोकेशन सांगणे हे पण मला चुकीचं वाटतं कारण की ही जर माती काढली नसती तर छान लोकेशन झालं नसतं. फक्त मातीचा रंग चांगला दिसतो बस. बाकी सर्व झाडी बिडी तोडून टाकलेले आहे. तर मित्रांनो खूप टाईम जास्त काही करत नाही कारण की चार्जिंग पण संपत आले आणि माईक तर ऑलरेडी डेट झालेला आहे. त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा छान. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद.